हरिओम. आत्माराम. भाग 4. सर्व संतांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक अनुभवाची श्रीमंती ओसंडून वाहत होती. ती श्रीमंती या संतांनी आपापल्या ग्रंथाद्वारे मराठी जनतेला मुक्त हस्तानं वाटली. बरं, फक्त मराठीच नाही, सगळ्याच भाषांमध्ये बरं का. परमात्म स्वरूपाच्या साक्षात दर्शनानं संपूर्ण समाधान पावलेले संत आत्मसाक्षात्कारानंतरही स्वस्थ बसत नाहीत. आपल्या समाजातील लहान मोठ्या व्यक्तींनी सुखमय जीवन जगावं, परमात्म वस्तूचं साक्षात दर्शन घ्यावं आणि आपल्यासारखं कृतार्थ होऊन जावं म्हणून ते जीवनभर कष्ट करतात. समाज सुधारणेच्या या कार्यासाठी संत आपलं शरीर, वाणी, लेखणी अहोरात्र झिजवतात आणि आम्हाला शिकवतात. पहिल्या ओवीतून ते की जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासूनी झाला, जालाची नाही तया रूपाला, रूप कैचे. दुसरी ओवी तेथे स्तवनाचा विचार, न घडे निर्विकारी विकार, परी तयास नमस्कार, भाव बळे माझा. तिसरी ओवी जयाचे निवेदशास्त्र पुराणे, जयाचेनी नाना निरूपणे, जयाचेनी स्वसुखा लाधणे, शब्दी निशब्द. आणि आता चौथी ओवी जे शब्दास आकळेना, जे शब्दास आकळेना, जे शब्दे वीण सहसा कळेना, कळले ऐसेही घडेना, इये स्वरूपी. समर्थ म्हणतात, हे ब्रह्म कसं आहे किंवा हे ज्ञान कसं आहे, तर हे शब्दाच्या तावडीत सापडत नाही. पण शब्दाच्या तावडीत सापडत नाही हे सुद्धा शब्दानं सांगितल्याशिवाय समजत नाही ना. शब्दाच्या तावडीत सापडत नाही हे सुद्धा शब्दानीच सांगावं लागतं. कारण जे ज्ञान व्हायचं ते कोणत्या ना कोणत्या तरी इंद्रियाद्वारेच व्हायचं ना. अनेक वेळा आपल्याला असं लक्षात येतं की अतिशय भव्य सुंदर असं दृश्य पाहायला मिळतं. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जितकं ते जास्त उदात्त, जितकं ते जास्त भव्य, जितकं ते जास्त श्रेष्ठ आहे, तो माणसाचे शब्द नाहीसे होतात. आ बाबा 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 बाबा, किती छान, किती छान. आणि मग असं होऊन जातं आणि शब्द विरघळून जातात. त्याला बोलता येत नाही, त्याला बोलवत नाही. पण मला बोलता येत नाही, मला आता बोलवत नाही, हे सुद्धा त्याला एकदा केव्हा तरी बोलावं लागतं की हे इतकं चांगलं आहे, इतकं श्रेष्ठ आहे की मला बोलताच येत नाही. माझे शब्द संपले, शब्दांनी समजत नाही. हे जितकं खरं तितकंच शब्दा वाचून समजत नाही, हेही खरंच. याची मर्यादा फक्त समजून घेतली पाहिजे. आपण जे सामान्य तर्कशास्त्र वापरतो ते इथं तर्कटशास्त्र होतं. आता तर्कट होतं म्हणजे कळले ऐसेही घडेना, जिये स्वरूपी. कळलं म्हणण्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळे राहता. आणि इथे पुन्हा झोपेचंच उदाहरण बघा की गमतीत असं एक 7-8 माणसं समजा ओळीने झोपलेली आहेत. तेव्हा ते गप्पा मारतात. काय एकदम आडवे झाल्याबरोबर गुर्र झोपतात का? नाही, गप्पा मारतात. पण गप्पा मारता मारता एखादा हळूच घोरायला लागतो आणि मग त्याच्या शेजारचा विचारतो, काय मंडपंत, झोप लागली वाटतं. आता हे असं कधी होतं का हो की ज्याला झोप लागली आहे तो हो म्हणतो का हो? म्हणजे मोठी गंमतच आहे की नाही. की झोप लागली नाही याचा जो अर्थ आहे तोच काहीही न बोलता राहणं म्हणजेच झोप लागली असं म्हणण्याचा अर्थ आहे. म्हणजे एखादा, नाही बाबा मला झोप लागली नाही, पण तुम्ही जरा बोलण्याचं बंद कराल तर थोडी लागेल असं म्हणतो. म्हणजे झोप लागली नाही हे म्हणणारा आणि हो लागली झोप असं म्हणणारा दोघं सारखेच आहेत ना.
कारण झोप लागली म्हणणं आणि झोप लागली नाही म्हणणं हे दोन्ही सारखंच. तसं कळलं म्हणलं की त्याच्यापासून दूर गेलो आणि हे फक्त झोपेत अनुभवायला येतं. झोप लागली हे कळत नाही. सकाळी जेव्हा जागा होतो त्यावेळी कळतं की आपल्याला झोप लागली होती. प्रत्यक्ष जेव्हा झोप असते तेव्हा ती झोप कधी कळतच नाही आणि झोप कळली की ती झोप नाही, झोप कळतच नाही. म्हणून कळले ऐसेही घडेना. मला ब्रह्मज्ञान आत्मज्ञान कळलं असंही म्हणता येत नाही. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.